कर्जदारांच्या जागा लाटण्याचा बँकेचा डाव फसला। टीआरटी कोर्टाने रद्द केला निलाव। पंढरपुरातील एका बँकेने कर्जदारांच्या कर्जापेक्षा जास्त किमतीच्या आणि पंढरपुरातील मोक्याच्या जागा विकण्याचा घाट घातला होता। त्यासाठी जागेचा निलाव देखील काढला होता। मात्र व्यावसायिकाने ॲडव्होकेट श्रीकांत भिसे यांच्या माध्यमातून डीआरटी कोर्टात धाव घेऊन जागेच्या निलावाची प्रक्रिया रद्द केली आहे। या केसचे काम श्रीकांत भिसे आणि वरुण गामुपाध्याय यांनी पाहिले आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रीकांत भिसे। काल डीआरटी कोर्ट पुणे येथे एक केस चालली, बाबर ॲग्रो फूड प्रोडक्ट्स वर्सेस युनियन बँक ऑफ इंडिया। या केसमध्ये मी ऍप्लिकंट तर्फे या केसचे पूर्ण काम पाहिले। काल या केसचा आदेश पारित झाला। या केसमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने माझे पक्षकार बाबर यांचे त्यांच्या बँकेत असलेले कर्ज खाते थकीत बाबत सरफेसी ऍक्ट नुसार कारवाई केली। या कारवाईमध्ये 26/12/2024 ला युनियन बँक ऑफ इंडियाने आमच्या प्रॉपर्टीचा सेल काढला। त्या सेलच्या अनुषंगाने युनियन बँक ऑफ इंडियाने आम्हाला नोटीस जाहीर केली आणि त्या नोटीसनुसार आम्ही डीआरटी कोर्टात धाव घेतली आणि या केसचा संदर्भ डीआरटी कोर्ट समोर मांडला। आणि या पोझिशन नंतर बँकेने सरफेसी ऍक्ट 13(4) रूल 8 and 9 नुसार आम्हाला सेल नोटीस जाहीर केली। सरफेसी ऍक्ट 13(4) रूल 8 and 9 नुसार बॉरोवरला किंवा पक्षकारांना किंवा ऍप्लिकंटला ती नोटीस सर्व्हिस केली पाहिजे, त्यानंतर अफेक्सेशन केलं पाहिजे आणि पब्लिकेशन केलं पाहिजे आणि त्यानंतर सेल जाहीर केला पाहिजे। अशा पद्धतीने सरफेसी ऍक्टचा जो काही रूल आहे, जो काही नियम आहे, तो बँकेने कोणत्याही पद्धतीने फॉलो नाही केला। या केसमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया पंढरपूर शाखा यांच्या वतीने आमच्या मॉर्गेज प्रॉपर्टीचा अतिशय चुकीच्या पद्धतीने सेल काढण्यात आला। युनियन बँक ऑफ इंडिया पंढरपूर शाखा यांनी आमच्या प्रॉपर्टीवरती सिम्बॉलिक पोझिशन घेतले। त्यामध्ये बँकेने जो काही चुकीच्या पद्धतीने सेल केला आहे, बँकेने सरफेसी ऍक्ट नुसार जे काही रूल दिले आहेत ते फॉलो केले नाही, ते आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले। त्यानंतर कोर्टाने काल यावरती आदेश पारित केला आहे। बँकेने जे काही सेल नोटीस काढली आहे, जे काही अर्ज दाखल केला आहे, तो कोर्टाने काल रद्द केला आहे। एका नवोदित उद्योजकाला कर्ज दिल्यानंतर त्याच्या उद्योगाचे मूल्यांकन उर्वरित कर्जापेक्षा जास्त आहे असे असताना पंढरपुरात मोक्याच्या जागेवर बँकेने डोळा ठेवून जागा विक्री करण्याचा घाट घातला गेला आहे। नवोदित व्यावसायिकाला नाउमेद केले गेले। पाहूया कर्जदारांची बँकेने कशी पिळवणूक केली, नक्की त्यांच्यासोबत काय घडलं त्यांच्याकडून। नमस्कार, माझं नाव अप्पासाहेब मनोहर बाबर, राहणार पंढरपूर। बाबर ॲग्रो फूड प्रोडक्ट्स मी प्रोप्रायटर असून 2016 पासून मी बाबर ॲग्रो फूड प्रोडक्ट चालवत आहे। 2016 ते 2017 या साली मी हा नवीन उद्योजक पंढरपूर या ठिकाणी वाखरी या गावामध्ये उभा केला। त्यासाठी त्यावेळेची बँक कॉर्पोरेशन बँक पंढरपूर शाखा म्हणजे सध्याची विलिनीकरण झालेली युनियन बँक पंढरपूर असून या बँकेने मला 3 कोटीचे लोन मंजूर केले। 2021 साली माझ्या प्रोजेक्टमध्ये थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे लोन रिस्ट्रक्चर करण्यात आले। रिस्ट्रक्चर लोन झाल्यानंतर पुन्हा मी जे व्यवस्थित हप्ते वगैरे सर्व काही मी रेग्युलरपणे भरत होतो। मार्च 2024च्या दरम्यान भूसंपादनाचे पुन्हा काही काम चालू झाल्यामुळे मला माझ्या कंपनीचा काही भाग विस्थापित थोडा दुसऱ्या ठिकाणी करावा लागत असल्यामुळे 3-4 महिन्याचा कालावधी लागल्यामुळे मला हप्ते काय भरणे शक्य झाले नाही। त्याबद्दल मी बँकेला पत्राने देखील आणि इतर काही डॉक्युमेंटरी सुद्धा सादर केलेली होती आणि तसे त्याबद्दल त्यांना कल्पनाही दिलेली होती। बँकेला आलेल्या भूसंपादनाचे पैसे देखील वर्ग करण्यासाठी माझे जास्तीत जास्त प्रयत्न चालू होते आणि याबद्दल बँकेनेही त्यांनी एक त्यांच्या अहवालात दिलेला आहे की बाबा याची आम्हाला कल्पना होती म्हणून। तरी देखील मार्च 2024 मध्ये ह्या बँकेनं 13(2) ची नोटीस काढून मला लवकरात लवकर लोन भरण्यासाठी अवधी दिला। तेव्हा पुन्हा मी बँकेत जाऊन त्यांना त्याबद्दल सांगितले की बाबा माझे 3 महिने काय 4 महिने मी काय भरू शकत नाही, कारण असं झालं आहे, माझं भूसंपादनामुळे काम बंद आहे, याची
त्यांना माहिती दिली. त्यानंतर 13/4ची नोटीस देण्यात आली. त्यावेळेसही त्यांना भेटून सांगण्यात आलं माझे भूसंपादनाचे पैसे कोर्टामध्ये येऊन पंढरपूर कोर्टामध्ये येऊन पडलेत. हे देखील त्यांना मी ते सर्व कागदपत्रे दाखवली. ते पैसे मिळावेत म्हणून त्यांनी स्वतः तिथं दावा देखील दाखल केलेला आहे. माझे त्याला पैसे त्यांनाच जाणार आहेत, ते पैसे कोणालाही देता येणार नाही याची त्यांना कल्पना सुद्धा आहे संपूर्णतः. परंतु याचा कोणताही विचार ह्या युनियन बँक ऑफ इंडियानं न करता माझ्या सर्व तारण दिलेल्या प्रॉपर्टीवर लिलाव प्रक्रिया ही त्यांनी चालू केली. लिलाव प्रक्रिया चालू केल्यानंतर मी तरीही त्यांना जाऊन भेटलो. माननीय अधिकारी साहेब, त्यांची काय प्रशासकीय अधिकारी वगैरे, त्यांना सर्वांना भेटलो. त्यांना सर्व ही माहिती सांगितली सविस्तरपणे. त्यांना एवढं देखील सांगितले साहेब थोडं 1-2 महिने जर तुम्ही वेळ दिलात तर मी संपूर्ण पैसे भरण्याचा प्रयत्न करतो, मला थोडा टाइम देण्यात यावा. त्यांनी कोणतंही कारण न ऐकता मला डायरेक्ट त्या ठिकाणी धमकावण्यात आलं की डायरेक्ट तुम्ही पैसे जर भरले नाही तर तुमच्या प्रॉपर्ट्या आम्ही विकून टाकू, अशा प्रकारची मला धमकी देण्यात आली. मी त्यांना विनवणी करत होतो साहेब विकू नका प्रॉपर्ट्या, मी तुमचे पैसे भरायला तयार आहे. भूसंपादनामध्ये आलेले पैसे मी तुम्हाला देऊन टाकतोय, ते तुम्हालाच मिळणार आहेत. परंतु त्यांनी कोणतीही माझी विनंती न ऐकता डायरेक्ट त्या कारवाईला चालू केली व 29/1/2025 लिलाव प्रक्रिया चालू केली. आता ही लिलाव प्रक्रिया चालू केल्यानंतर त्यांनी आम्ही याच्याबद्दल तरीही त्यांना अजून आम्ही विनंतीच करत होतो बँकेला किंवा आमचं हे करू नका, लिलाव प्रक्रिया घेऊ नका, जरा थोडंसं आम्हाला टाइम द्या, अशी विनंतीच आमची चालू होती. परंतु ते कोणत्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना फक्त आमच्या सर्व प्रॉपर्ट्या विकायच्या होत्या आणि त्यातून त्यांना पैसेच घ्यायचे होते. प्रॉपर्टीचं मूल्य किती होतं तुमचं? प्रॉपर्टीचं मूल्य सर जवळजवळ आता जर आपण बघितलं आता सध्या प्रॉपर्टीचं मूल्यांकन 5 ते 6 कोटीपर्यंत आहे. काय काय त्यात इन्क्लूड? त्याच्यामध्ये जे आता सध्या ज्या ठिकाणी बाबर ॲग्रो फूड प्रोडक्ट्स जे आहे कंपनी, त्या कंपनीचं जागा व्हॅल्युएशन किती होतं? त्याचं जवळजवळ 2,18,00,000च्या वर, म्हणजे 2.5 कोटीच्या आसपास त्याचं सध्या व्हॅल्युएशन होते. आउटस्टँडिंग किती आहे? आउटस्टँडिंग सर आमचं आहे 1.5 कोटीचं त्यांच्या बँकेच्या म्हणण्यानुसार. मार्च 2024 मध्ये ज्यावेळेस आम्ही बँकेत गेलो होतो 2013-2ची नोटीस, त्यावेळेस 1,30,00,000चं 1,30,00,000 आम्हाला आउटस्टँडिंग सांगण्यात आलं होतं. त्यानंतर मी त्यांना स्टेटमेंटची मागणी केली. मला सलग 3 महिने कोणतेही असेच कारण सांगून मला 3 महिने पुढे ढकलण्यात आलं व ऑक्टोबर 2024 मध्ये माझ्या खात्यावर 18 लाखाचं जास्तीचं बोजा टाकून हे व्याज तुम्हाला आजच्या आज भरावं लागेल, अन्यथा आम्ही ह्याची कारवाई चालू करू असं मला सांगण्यात आलं. इतर प्रॉपर्टीचा काय विषय तुमचा? आता हे जे लोन जे घेतलेलं आहे ते लोन हे व्यवसायासाठी म्हणून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी जी असलेली प्रॉपर्टी जी आहे ती आपण त्यांना तारण दिलेली आहे. त्याचं व्हॅल्युएशनही 2.5 कोटीच्या आसपास आहे. यांना ह्या माझ्या पंढरपुरातल्याच प्रॉपर्ट्यांमध्ये जास्त इंटरेस्ट बँकेच्या अधिकाऱ्यांना जास्त ह्या पंढरपुरातल्याच प्रॉपर्ट्यांमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे त्याच्या निलाव काढायची प्रोसेस त्यांनी चालू केलेली आहे. काय कोर्टाचा आदेश काय? आता हे सर्व प्रकरण चालू असताना ॲडव्होकेट श्रीकांत भिसे आणि ॲडव्होकेट ग्रामोपाध्याय सर या दोघांनी DRT कोर्ट येथे आम्ही धाव घेतली ह्या न्यायासाठी. ह्याच्या लिलाव प्रक्रियेसाठी आम्ही DRT कोर्ट पुणे येथे गेलो. तिथे गेलो असता टी कोर्टाने यात एकच गोष्ट सांगितली की ज्या ठिकाणी तुम्ही लिलाव प्रक्रिया चालू केलेली आहे त्या व्यक्तीस 30 दिवसाची नोटीस देणे बंधनकारक आहे. ती बँकेनं फुलफिल कंप्लीट न केल्यामुळे
DRT कोर्टाने हा युनियन बँक ऑफ इंडियाची पंढरपूर शाखेची जी लिलाव प्रक्रिया आहे ती पूर्णपणे रद्द करण्यास आदेश केलेला आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, CP फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.